हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया विकतच्यासारखे कुरकुरे। येथे मी रवा 1 वाटी घेतला आहे, वजनाने तो 240 ग्रॅम आहे आणि आता त्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यात कडकडीत आपल्याला 3 चमचे मोहन टाकायचं आहे, बघा या पद्धतीने। आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही कुरकुरे करा, म्हणजे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरीच हे कुरकुरे तुम्ही करू शकता। एकदम 10 मिनिटात तयार होणारे हे कुरकुरे एकदा करून बघा, मस्त होतात। हे बघा या पद्धतीने मळून आपल्याला हे 10 मिनिटासाठी मुरत ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर हे बघा आपला गोळा एकदम सॉफ्ट असा झाला आहे। आता याचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि तो एकदम पातळ असा लाटून घ्यायचा आहे। याची एकदम पातळ अशी पुरी लाटून घ्या, जसं व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी लाटून घ्या। एकदम छान आणि मस्त असे कुरकुरे आपले इथे तयार होणार आहेत। हे बघा या पद्धतीने एकदम पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। ते आपल्याला पीठ किंवा तेल न लावताच ही रव्याची पोळी लाटून घ्यायची आहे। हे बघा मी इथे लाटले आहे, आता तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल की कितपत पातळ आणि कितपत आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। हे बघा आपली येथे ही पोळी लाटून झाली आहे। आता याला आपल्याला चिरण्याच्या साहाय्याने किंवा चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये कट करून घ्या। मी येथे ट्रायंगल्स शेपने कट करून घेतला आहे। हे बघा व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आणि दुसरी पारी मी त्याच पद्धतीने लाटून घेतली आहे। हे बघा तुम्हाला मी एक उचलून दाखवते, एकदम पातळसर असे आपल्याला हे ट्रायंगल्स लाटून घ्यायचे आहेत। आता दुसरीही मी लाटून घेतली आहे। जर माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी येथे छोट्या छोट्या आणि घरगुती साहित्यातच तुम्हाला माझ्या रेसिपी दाखवते, त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा आता आपल्याला हे लो टू मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे। एकदम क्रिस्पी होईपर्यंत लालसर असे तळून घ्या, म्हणजे तळल्यानंतर मऊ पडणार नाहीत। एका मी चाळणीत काढून घेतला आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं लाल तिखट किंवा तुम्ही पेरी पेरी मसाला टाकू शकता। हे बघा दुसरी ही बॅच मी टाकली आहे आणि आता एका ताटात काढून आपल्याला त्याच्यावरती पेरी पेरी मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि आपले इथे घरच्या घरी कुरकुरे तयार झाले आहेत। एकदा करून बघा, एकदम छान आणि मस्त होतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।